तर नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर नवा एफआयआर दाखल झालाय। सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह 6 जणांना आरोपी करण्यात आली आहे आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा नवा एफआयआर दाखल केलाय। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। या कुंभमेळ्यामध्ये जगभरातून साधू संत मंडळी सहभागी होतील आणि त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरून सध्या नवा वाद रंगू लागलाय। कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधू महंतांना राहण्यासाठी नाशिकमधील तपोवन परिसरामध्ये 1150 एकरवर साधुग्राम उभारण्याचा घाट घातला जातोय। मात्र त्यासाठी तब्बल 1800 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे आणि या निर्णयाच्या विरोधात पर्यावरण प्रेमी संस्थांसह अनेक सेलिब्रिटी राजकारणी रस्त्यावर उतरलेत। वृक्षतोड करत साधुग्राम उभारण्याचा निर्णय घेतला जात असून पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांकडून तपोवन येथे आंदोलन सुरू आहे। तर अखिल भारतीय हिंदू महासभेचं आज तपोवन येथे वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन होतंय। नाशिकच्या साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीच्या आंदोलनामध्ये आता हिंदू महासभेनेही उडी घेतली आहे। सरकारी जमिनी विकून दाबून सुद्धा या राजकारणी लोकांचं पोटच भरत नाहीये। म्हणून आता साधू संतांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर सुद्धा यांची उपक्रम दृष्टी पडलेली आहे। हिंदू महासभा हे होऊ देणार नाही। आज दुपारी 1 वाजता तपोवन येथील झाडांना दोरा बांधायचं, झाडांच्या रक्षणाची हमी द्यायची आणि झाडांचं पोषण करण्याचं काम हिंदू महासभेच्या नाशिक शाखेच्या वतीनं होतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।